नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेल्या काही वर्षातील जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरती भारतानं आपला गोल्डन गेम बदलला आहे. अलीकडेच भारतानं लंडनच्या तिजोरीमध्ये ठेवलेलं 104 टन सोनं पुन्हा परत मागवलं आहे. मात्र भारताचा 197 टन सोन्याचा भांडार अजूनही परदेशातील तिजोऱ्यांमध्ये जमा आहे. रिझर्व्ह बँक आपलं सोनं परदेशामध्ये का ठेवतं आणि सोनं परत आणण्याची अचानक आता ही घाई का सुरू आहे? तर हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, भारत सरकारनं लंडनच्या तिजोरीमध्ये ठेवलेले 104 टन सोनं मायदेशी परत आणले. ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या केवळ 6 महिन्यांमध्ये भारतानं लंडनमध्ये साठवलेलं 104 टन सोनं आपल्या तिजोऱ्यांमध्ये परत आणल्याचं रिझर्व्ह बँकेच्या अहवालातनं समोर आलंय. भारतानं अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये सोनं परदेशामध्ये साठवून ठेवलंय. त्यामुळे असा प्रश्न आहे की भारत सरकार सोनं परदेशामध्ये का ठेवतं? तर भारताकडे सोन्याचा साठा जमा करण्यासाठी जागा कमी पडते का? परदेशामध्ये लॉकरमध्ये सोनं जमा करण्यामागं खरं कारण काय आहे आणि सोनं आता आपल्या देशामध्ये परत का आणलं जात आहे? तर पहा, रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार भारताचा गोल्ड रिझर्व्ह 880 टन आहे. यापैकी 77% म्हणजेच अंदाजे 680 टन देशांतर्गत तिजोरीमध्ये ठेवलेलं आहे. तर उरलेले 197 टन सोनं परदेशामध्ये आहे. भारतानं बहुतेक आपल्या मालकीचं सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट यांच्याकडे ठेवलेलं आहे. मार्च 2023 पर्यंत केवळ 37% सोनं देशाच्या तिजोरीत होतं. परंतु तेव्हापासून भारत सातत्यानं परदेशातून आपलं सोनं वेगानं पुन्हा परत आणतोय. खरेदी विक्रीची सुलभता, आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा वेग आणि सोय तसेच संस्थांवरील विश्वासांमुळे सोनं परदेशामध्ये ठेवलं जात होतं. जगभरातील अनेक मध्यवर्ती बँका सोनं ब्रिटनमधील बँक ऑफ इंग्लंडमध्ये जमा करतात. भारताच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्यापूर्वी सोनं हे बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवलं जायचं आणि स्वातंत्र्यानंतरही तीच पद्धत सुरू राहिली. तर गोल्ड रिझर्व्हमध्ये विविधता आणि जोखीम कमी करण्यासाठी देश राजकीय आणि आर्थिक संकटांमध्ये आपला साठा सुरक्षित ठेवण्याकरता तसेच नैसर्गिक आपत्तींमध्ये होणाऱ्या नुकसानीपासून सुवर्ण साठ्यांचं संरक्षण करण्याकरता आपलं सोनं परदेशामध्ये साठवत आहे. जागतिक पातळीवरती अशांतता, युक्रेन रशिया युद्ध आणि पाश्चात्य देशांनी अफगाणिस्तानची मालमत्ता गोठवल्यामुळे आणि रशियाची मालमत्ता गोठवल्यामुळे मध्यवर्ती बँका परदेशातील सोनं भारतामध्ये पुन्हा परत आणतायत. अशा बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे धोके वाढत असून राजकीय कारणांमुळे परदेशातील सोनं फ्रीज होण्याचाही धोका आहे. या संकट काळामध्ये परदेशातील सोन्याचा तात्काळ वापर करणं कठीण आहे. परिणामी भारत परदेशामध्ये साठवलेलं आपलं सोनं पुन्हा परत मागवत आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भारताचा गोल्डन प्लॅन काय आहे आणि RBI सातत्यानं आपलं सोनं भारतामध्ये का घेऊन येतोय, हेच आपण या व्हिडिओतनं जाणून घेतलं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.